नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली आणि सिंदेवाही परिसरातून एक मोठी आणि धाडसी पोलीस कारवाई समोर आली आहे। गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकचा पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईल पाठलाग करून पर्दाफाश केला आहे। 15 मार्च रोजी पहाटे सुमारे 4:45 सुमारास सावली पोलीस पथक गस्त घालत असताना बिहारकडून येणारा एक संशयास्पद आयशर ट्रक त्यांच्या निदर्शनास आला। पोलिसांनी ट्रक थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने थांबवण्याऐवजी थेट बॅरिकेड्स तोडून ट्रक सिंदेवाहीच्या दिशेने पळवला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सावली पोलिसांनी तात्काळ सिंदेवाही पोलिसांना सतर्क करत नाकाबंदीचे आदेश दिले आणि स्वतःही ट्रकचा पाठलाग सुरू केला। सिंदेवाही येथेही आरोपीने दुसरी नाकाबंदी तोडत पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सततच्या पाठलागामुळे आणि ट्रकच्या हेडलाईट फुटल्याने अखेर आरोपीला शहराबाहेर ट्रक थांबावा लागला। या कारवाई दरम्यान पोलिसांनी शाबीर दाऊद अली वय वर्ष 42 राहणार नागपूर याला अटक केली असून त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे। ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 39 गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरपणे कोंबून ठेवलेली आढळून आली। ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची सुटका करत त्यांना सुरक्षितपणे चंद्रपूर येथील गोशाळेत रवाना केले। या कारवाईत 39 जनावरे किंमत सुमारे 3,90,000 रुपये आणि टाटा आयशर ट्रक किंमत सुमारे 19 लाख रुपये असा एकूण 22,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा, प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लुरवार, उपनिरीक्षक सचिन मुसळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। गोवंश तस्करी विरोधात पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा लोकनाळ न्यूज। रोशन खानपुरे, सिंदेवाही।